मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. MEPS अपडेटमध्ये या ठिकाणी बऱ्याच जणांच्या अडचणी. आता क्लेम जर बघितले तर 2-3 दिवसामध्ये भरपूर क्लेमची संख्या, ॲप्रूव्हमेंट, क्लेम सबमिटेडची संख्या वाढलेली आहे. तर या ठिकाणी बघाल तर 50,000 पर्यंत क्लेम ॲप्रूव्ह झालेले आहेत. 50,000च्या जवळपास आलेलो आहोत आपण. आणि सबमिशनची संख्यासुद्धा वाढली आहे, रिजेक्शनची संख्यासुद्धा वाढलेली आहे. तर यामध्ये बऱ्याच मुलांच्या अडचणी आहेत, त्या म्हणजे क्लेमचे जे स्टेटस आहेत. क्लेम जर तुम्ही बघितला तर या क्लेमच्या स्टेटसमध्ये तुम्हाला बरेच रिमार्क दिसतात. तर यामध्ये पहिला बघा क्लेम राईज. क्लेम राईज ज्यांचा रिमार्क आहे त्यांना कंपनीशी संपर्क करून सदर क्लेम ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करून घेणे गरजेचं आहे. जर तुमचा ओके असेल तर ते कंपनी ॲप्रूव्ह करणार आहे आणि जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर तो रिजेक्ट करणार आहे. हे तुम्ही प्रत्यक्ष कंपनीकडे गेल्याशिवाय हा जो प्रॉब्लेम आहे तो सुटणार नाही क्लेम राईजचा. तर क्लेम राईजचा बऱ्याच जणांचा इश्यू आहे, तो अशा प्रकारे सोडवला जाईल. एकतर कंपनी किंवा BTRAशी संपर्क करून कंपनीशी कॉन्टॅक्ट करून देणं. दुसरं आहे ते क्लेम रिसबमिट. क्लेम रिसबमिटला जर विचार केला तर इथे तुम्ही रेक्टिफिकेशनला आलेला क्लेम परत त्याच्यात डॉक्युमेंट्स टाकून रिसबमिट केलेला आहे. त्यामुळे रिसबमिट जर झाला असेल तो सुद्धा कंपनीकडे किंवा ROकडे राहिलेला असणार. तर त्या संबंधी तुम्हाला कंपनीशी किंवा BTRAशी संपर्क करणे गरजेचं आहे. तर हे दोन्ही झाले. रिसबमिटचा इश्यू झाल्यानंतर ॲप्रूव्ह बाय RO. आता एकाच विद्यार्थ्याचे किती क्लेम वेगवेगळे रिमार्क दिसत आहेत बघा. ॲप्रूव्ह बाय RO. तर या ठिकाणी ॲप्रूव्ह बाय RO म्हणजे ह्यांना काहीच करायची गरज नाही. ज्यांचे क्लेम ॲप्रूव्ह बाय RO, आता असा तुमचा इयरली असू शकतो किंवा मंथली असू शकतो. तर ॲप्रूव्ह बाय RO म्हणजे तुमचं इथलं काम संपलेलं आहे, आता फक्त पैसे येण्याची वाट बघायची आहे. म्हणजे हा कुठे जातो, पेंडिंगला जातो. खाली जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी तो पेंडिंगला जातो. हा जो आहे इथे ॲप्रूव्ह बाय RO म्हणजे तो खाली तुम्हाला पेंडिंगला दिसणार आहे. त्यानंतर बघाल तर रिजेक्ट बाय RO म्हणजे ॲप्रूव्ह बाय RO रिसबमिट केल्यानंतर रिजेक्ट बाय RO सुद्धा क्लेम दिसत आहेत काही जणांचे. तर रिजेक्ट बाय RO म्हणजे या ठिकाणी तुम्ही केलेला क्लेम त्यामध्ये चुका झालेल्या आहेत, त्यामुळे ROने रिजेक्ट केलेला आहे. तर तो तुम्हाला रिजेक्ट केल्यानंतर परत त्याच्यावर ज्या चुका झाल्या आहेत त्या काय करायच्यात, त्याचे संबंधित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला रिजेक्ट बाय RO हा सुद्धा ॲप्रूव्हला निघून जाईल. असे बरेच जे आहेत रिमार्क्स, यापैकीच रिमार्क आहेत. तर या रिमार्कमध्ये जर तुमचा काही इश्यू असेल तर त्या ठिकाणी कंपनीशी संपर्क करणे किंवा BTRAशी संपर्क करणे गरजेचं आहे. दुसरा जर रिमार्क बघितला, दुसरा काही रिमार्क म्हणजे एरर्स, अलर्ट्स येत आहेत. तर हे भरपूर जणांचे आहेत अलर्ट्स. तर यामध्ये हा जो अलर्ट आहे मंथली क्लेम नॉट पॉसिबल, हा जो अलर्ट आहे, किंवा दुसरा एक अलर्ट आहे म्हणजे या ठिकाणी क्लेम विथ द सेम रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, हे जे अलर्ट आहेत. तर ह्या अलर्टच्या बाबतीत जर विचार केला तर तुमचे ऑलरेडी क्लेम पेंडिंग आहेत. ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुमचे ऑलरेडी क्लेम जे आहेत ते पेंडिंग आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पुढचं प्रोसेस होणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला आता हा जर बघितला, आता काल एक इश्यू बघितला होता, तर यामध्ये मंथली क्लेम इज नॉट पॉसिबल असे बऱ्याच जणांनी टाकलेले आहेत. तर 2-2 क्लेम दिसत आहेत, म्हणजे डबल जे क्लेम दिसत आहेत त्यांचाच फक्त इश्यू आहे की डबल म्हणजे 2-2 नंबर वेगवेगळे असतील क्लेमचे. असे बघा, तुमचा क्लेम नंबर जो आहे तो कशा प्रकारचा आहे हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा क्लेम ID वेगळा आहे, हा क्लेम ID वेगळा आहे. मग तुम्हाला या क्लेम IDमध्ये जायचं आहे आणि तिथला रिमार्क बघायचा आहे काय दाखवलेला आहे तो. आता इथे तुम्हाला दिसणारा रिमार्क वेगळा आहे. आणि आता याच्यामध्ये जो लेटेस्ट डेटचा असेल, जो लेटेस्ट डेट म्हणजे ही 2/7 ही जुनी झाली, आता 11/12/2024 ही नवीन, म्हणजे हा तुम्हाला ROकडून म्हणजे एस्टॅब्लिशमेंटकडनं
काय करायचं आहे, आता इथे अप्रूव्ड बाय एस्टॅब्लिश म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला BTRA संपर्क करून सदर क्लेम एकतर रिजेक्ट किंवा ॲप्रूव्ह करून घ्यायचं. जर एस्टॅब्लिशमेंटने ॲप्रूव्ह केला म्हणजे ओके असणार आहे तो, तरी पण ते RO काय करणार, चेक करणार, तो रिजेक्ट पण करू शकते किंवा ॲप्रूव्ह पण करू शकतं. आता हा सुद्धा डबल क्लेम ज्यांचा आहे, आता हा इथे पूर्वी ऑलरेडी रिजेक्टेड आहे, हा ॲप्रूव्ह केलेला आहे, हा क्लेम वेगळा आहे. तर इथे ज्यांचे क्लेम डबल आहेत त्यांनाच कोणत्याही प्रकारचे पुढचे क्लेम करता येत नाहीत बघा. तर तुम्ही क्लेम ID चेक करा. क्लेम ID जर वेगवेगळे असतील, हा एक क्लेम नंबर, क्लेम ID म्हणजे क्लेम नंबर, हा क्लेम नंबर वेगळा आहे, हा क्लेम नंबर वेगळा आहे, तर दोन्ही क्लेमला तुमचे लाईव्ह आहेत. दोन्ही क्लेम तुमचे लाईव्ह आहेत. लाईव्ह म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी अडकलेले आहेत. तर ते कुठे अडकले आहेत, तर तुम्हाला BTRAशी संपर्क करायचं, सांगायचं की माझे दोन्ही क्लेम या ठिकाणी लाईव्ह आहेत आणि ते या ठिकाणी अडकले आहेत, RO लेवलला अडकलेले आहेत किंवा BTRA लेवलला सुद्धा इस्टॅब्लिशमेंट लेवलला सुद्धा अडकू शकतात. तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी BTRAला संपर्क करायचा आहे. दोन्ही क्लेम, एकतर दोन्ही क्लेमपैकी एक रिजेक्ट होणार आणि आता जुना असणार तो रिजेक्ट करून घ्यायचा आहे आणि नवीन असेल तो ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे, पण ते चेक करून बघतील किंवा दोन्हीसुद्धा रिजेक्ट होऊ शकतात. तर हे केल्याशिवाय तुमचे जे एरर्स आहेत ते जाणार नाहीत. हे जे एरर्स आहेत मंथली क्लेम, आता इथे मी म्हटलं आहे की जर एखाद्या कॅन्डिडेट 2 क्लेम डॅशबोर्डवर दिसत असेल, म्हणजे तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड बघायचा आहे. डॅशबोर्डवर जर तुम्हाला 2 जर क्लेम दिसत असेल तर लेटेस्ट डेटचा क्लेम ROकडे ॲप्रूव्ह किंवा रिजेक्टसाठी पेंडिंग आहे. त्यामुळे त्याच्यातला एक ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे, जो ओके असेल तो, आणि दुसरा रिजेक्ट करणार RO, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढचा प्रोसेस होणार आहे. जर तुम्हाला मंथली टाकायचं असेल तर दोन्ही काय करायचे आहेत, रिजेक्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पुढचे मंथलीचं प्रोसेस होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला जवळच्या कोणत्या तरी BTRA सेंटरला भेट देणं गरजेचंच आहे. ह्या आठवड्यामध्ये BTRA सेंटरला भेट देणं गरजेचं आहे किंवा तुमच्या संबंधित ITIला सुद्धा काही स्टाफ बसवलेला आहे साहेबांनी. त्यामुळे जवळच्या BTRA सेंटरशी संपर्क केल्याशिवाय तुमच्या या एरर जाणारच नाहीत, एवढं लक्षात ठेवा. कारण त्या प्रत्यक्ष ज्या एरर आहेत त्या या ठिकाणी पेंडिंग आहेत. जोपर्यंत ह्या एरर जात नाही तुम्हाला पुढचे क्लेम करता येणार नाही आहे. त्यामुळे एक तर रिजेक्ट करून घेणं किंवा ॲप्रूव्ह करून घेणं, जे तुमचे अडकलेले क्लेम त्या ठिकाणी दिसत आहेत, तरच तुमचे पुढचे क्लेम होणार आहेत. नाही तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही. ज्यांचे ह्या 2 एरर आहेत त्यांच्यासाठी आहे की तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या कुठे जवळच्या BTRA सेंटरला, तुमचा क्लेम लगेच ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट होईल. लगेच रिजेक्ट झाला तर मंथली करा आणि पुढची प्रोसेसला लागा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.